नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? मॅजिक अकॅडमीवर आपले हार्दिक स्वागत. तर चला तर आपण व्हिडिओ चालू करूया. आज आपण बघणार आहोत 3 अंकी संख्येचा वर्ग. आपण मागच्या व्हिडिओमध्ये छोट्या संख्येचा म्हणजे छोट्या संख्या होत्या, त्याचा आपण याच्यामध्ये मोठ्या संख्या बघणार आहोत. तर परत एकदा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही नोट्स घेतल्या नसतील त्या फक्त 99 रुपीजमध्ये म्हणजेच 99 रुपयामध्ये त्या नोट्स घ्या. या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकतात मला नोट्स हव्यात म्हणून. या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला केल्यानंतर लगेच तुम्हाला मी नोट्स पाठवाल. नोट्सची किंमत फक्त 99 रुपये आहे. माझा फोन पे स्कॅनर वेगळा आहे नंबर, त्याला मी तुम्हाला टाकल मोबाईलला, व्हॉट्सअपला टाकल. ते टाकल्यानंतर 5 ते 10 मिनिटामध्ये आपण 99 रुपये टाकले की 5 ते 10 मिनिटामध्ये तुम्हाला मी काय करल, लगेच मी हे करल, नोट्स प्रोव्हाइड करल. तर ठीक आहे, चला तर व्हिडिओ चालू करूया. तर बघूया आपण तर 457चा वर्ग कसा काढायचा सोप्या पद्धतीनं आपल्या मॅथच्या स्ट्रिक्सनं. आपण मागील व्हिडिओमध्ये हे बघितलं होतं, म्हणजे जे नवीन माझ्या व्हिडिओवर असतील त्यांनी या पूर्वीची व्हिडिओ बघा, म्हणजे समजेल. हे 302चा वर्ग आपण बघितला होता. एक छोटी संख्या होती म्हणून आपल्याला ते आलं. आता आपण थोडी मोठी संख्या बघणार आहोत. 457चा वर्ग आपण सोप्या पद्धतीने बघणार आहोत. तर बघा, मी इथं इमेज लिहिलेली आहे. आपल्याला इथं लिहायला अवघड जाईल म्हणून आपण इथं इमेज केलेली आहे. तर पहिली स्टेप आहे 457. बघा 457चा वर्ग कसा करायचा. तर सिंपली आपण इथं 457 लिहिलेलं, इथं एक रेषा ओढायची, 4 रेषा ओढायच्या. 1 1 2 3 4 4 रेषा ओढल्यानंतर इथं बॉक्स 5 होते. 1 2 3 4 5 बॉक्स होते. तर व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी पूर्ण बघा, मधून स्किप करू नका. जर स्किप केला तर समजणार नाही. बघा, सुरुवातीला काय करायचं, 4 रेषा ओढल्या नंतर मग हे 7चा वर्ग आपल्याला इथे 7चा वर्ग किती आहे, 49. 7 7 49. 7 7 जा 49, इथं 49 लिहिलं. नंतर 4चा स्क्वेअर येते 16. 4 गुणिले 4 म्हणजे 16. 4 4 जा 16, इथं 16 लिहिलं. आता सेकंड स्टेप बघा, पहिली स्टेप आपल्याला लक्षात आलेली, 4चा स्क्वेअर 16, 7चा स्क्वेअर 49 ही पहिली स्टेप. सेकंड स्टेप बघा, ह्या दोन संख्येचा गुणाकार करायचा. ह्या दोन संख्येचा गुणाकार करायचा. 7 5 35, 7 5 35 आणि 35 दोन्ही 70, म्हणजे 35 गुणिले 2 करायचं. 70 इथं 70 लिहायचं. 7 5 जा 35, 35 इंटू 2 70, इथं 70 लिहिलं. आता जसं आपण हे केलं, आता तिसरी स्टेप बघा. तिसरी स्टेपला ह्या दोन संख्याचा गुणाकार करायचा. 5 चोक 20 किती, 5 चोक 20 आणि 20 दोन्ही 40. 5 चोक 20, 20 दोन्ही 40. 5 4 जा 20, 20 इंटू 2 40, इथं 40 लिहायचं. आता जी चौथी स्टेप आहे बघा, चौथी स्टेप थोडी काळजीपूर्वक बघा. बघा चौथी स्टेप कशी करायची. आता ही जी चौथी स्टेप आहे, ह्या आपण आता बघितली, ही चौथी स्टेप म्हणजे ही चौथी स्टेप आहे. 4 7 जा किती होते बघा, 4 7 जा 7 चोक 28, 4 7 जा 28 आणि त्या संख्येला डबल करायचा. 28 दोन्ही 56. बेसिक गुणाकार करायचा. जर पाडापाट असला ठीक, नाही तर मग गुणाकार करायचा. 28 दोन्ही 56. आता ही जी मधली संख्या आहे ही कोणती आहे, 5 संख्या आहे. 5 संख्येचा वर्ग. 28 गुणिले 2 56 आणि 5 या संख्येचा वर्ग. 5 चा वर्ग किती आहे, 25. 5 चा स्क्वेअर 25. या दोघांची ऍडिशन करायची. 5 6 प्लस 5 11 1 कॅरी. 5 प्लस 2 7 आणि 1 कॅरी 8. या दोघांची बेरीज 56 अधिक 25 81 81. इथं आपण इथं 81 लिहिलं. आता इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता लास्ट जी स्टेप आहे, स्टेप 5 बघा. स्टेप 5 आपल्याला मिळालेली आहे. बघूया आपण स्टेप 5. सुरुवातीला आपण काय केलं, मी परत एकदा रिवाइज करतो गणित कसं केलं हे. 4 चा वर्ग इथं लिहिला, 7 चा वर्ग इथं लिहिला, 4 चा वर्ग 16, 7 चा वर्ग 49, 7 5 35, 35 दोन्ही 70 इथं लिहिल्यानंतर मग इकडची स्टेप 5 चोक 20, 20 दोन्ही 40. जी मधली स्टेप आहे म्हणजे चौथी स्टेप आहे बघा, हे 7 चोक 28, 7 चोक 28, 28 दोन्ही किती 56 आणि प्लस त्यामध्ये 5 चा वर्ग आपण ऍड केला. 5 चा वर्ग किती आहे 25. 56 प्लस 56 प्लस 25 81 इथं आपण लिहिलं आहे. खाली मी आधी स्टेप मध्ये सांगितलं तरी रिवाइज केलं. बघा आता शेवटची स्टेप काळजीपूर्वक बघायची. 9 जशाला तसे बघा, ही जी शेवटची संख्या 9 जशाला तसे, नंतर 4 अधिक 7 हे सॉरी 4 अधिक 0
4 अधिक 0 किती होते? इथं 4 लिहायचे. 4 प्लस 0 4. नंतर 7 प्लस 1 7 प्लस 1 8. 7 अधिक 1 8. नंतर 8 अधिक 0 8 अधिक 0 किती होते? 8. 8 प्लस 0 8. इथं लिहिलं 8. नंतर हे 4 प्लस 6 4 प्लस 6 किती होते? 10. 10 शिला 0 1 कॅरी. पुढच्या संख्येवर आपण कॅरी घेतो. हे नंतर 6 प्लस 14 0 1 कॅरी. नंतर मग इथं 0 1 कॅरी लिहिलं. नंतर 1 प्लस 1 किती येते? 2. 1 अधिक 1 2. इथं आपलं उत्तर मिळालेलं आहे 20 88 49. हे उत्तर बरोबर आहे का नाही आपण हे मोबाईल कॅल्क्युलेटरवर चेक करू शकतात. तर बघा 457 हे गणित तुम्हाला मी सांगितलेले आहे. व्हिडिओ मला कसं गणित समजलं की नाही आपण मला कमेंट्स मध्ये सांगा. आपण या पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक गणित बघणार आहोत. पण जे विद्यार्थी माझा युट्यूबवर नेहमी व्हिडिओ बघतात आणि हे कोर्स शिकतात त्यांना मी सांगायलो की त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघायचा आणि यासारखे कमीत कमी 10 गणित करायची. बघा मी इथं तुम्हाला काही गणित देतो. ते गणित आपण करायचे. जर आपण गणित केले तर मग आपल्याला गणित नाही केले तर आपल्याला काही येणार नाही. गणित आपण जर काही नाही केले तर आपल्याला गणित येणार नाही. बघा 457 चा वर्ग केला. आता आपण करूया 471 चा वर्ग करायचा आहे. एक मिनिट. कमेंट्स मध्ये मला 471 चा वर्ग करून दाखवायचा आहे. 471 याआधी आपण व्हिडिओ बघितले मी इथं बघतो. 471 चा वर्ग करायचा आहे. या संख्येचा वर्ग करून दाखवायचा मला. नंतर मग या संख्येचा वर्ग करायचा आहे 255 याचा आपण स्क्वेअर करायचा आहे. या दोन संख्येचा करायचा आपण हे मनाने पण गणित घेऊ शकतो. याची मोठी संख्या घेतो तुम्हाला साईज समजेल. 471 255 355 671 याचा गणित करायचा आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये 489 याचा वर्ग बघणार आहोत. तर ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये सांगा. ज्या विद्यार्थ्यांनी आणखी नोट्स नसतील घ्या त्या नोट्स घ्या. 99 रुपीज मध्येच आहेत त्यामध्ये सर्व स्टेप कशा आहेत सर्व लिहिलेलं आहे. आपण हे आपल्याला फ्री पण देऊ शकतो नोट्स. पण फ्री दिल्या की तुम्हाला त्याची किंमत कळत नाही म्हणून आपण त्याची फक्त 99 रुपीज म्हणजे 99 रुपयेच घेतो. तुम्ही व्हॉट्सअपला मला सांगू शकता, मेसेज करू शकता. तुम्हाला व्हॉट्सअप नंबर मी सांगतोय. परत एकदा हे करा. हे बघा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. आपण मला मेसेज करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी हे सर्वांनी नोट्स घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. ठीक आहे. थँक्यू.